सोमवार दिनांक 22 जानेवारी या शुभ दिवशी प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। प्रभू श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या अयोध्येमध्ये नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। 22 जानेवारी हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत शुभ असणार आहे। त्यामुळे या दिवशी आपण घरात काय काय करावे, म्हणजे हा दिवस आपण कसा साजरा करायचा, या दिवशी आपल्याला कमीत कमी 5 दिवे लावायचे आहेत। तर ते आपण कसे लावू शकतो आणि कुठे कुठे लावायचे आहेत, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त किती दिवे लावू शकतो, त्याचबरोबर या दिवशी अजून काय काय करायचं, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अयोध्येतील 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेचा तो ऐतिहासिक क्षण सर्वजण पाहण्यासाठी उत्सुक आहे। या दिवशी प्रत्येकालाच अयोध्येमध्ये जाणं शक्य नाही, तर तेथील भव्य सोहळा तुम्हाला यूट्यूबवर, टीव्हीवर, दूरदर्शनवर लाईव्ह कार्यक्रम बघायला मिळणार आहे। तर तो तुम्ही बघू शकता, घर बसल्या तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता आणि त्या टायमाला आपल्या घरामध्ये श्रीराम प्रभूचंद्रांची पूजा देखील करू शकता। आपल्या आयुष्यातील हा पहिला दिवस असा असणार आहे की हा दिवस प्रभू श्रीरामांसाठी त्यांच्या स्थापनेसाठी खूप छान पद्धतीने साजरा करायचा आहे। आणि आता जरी आपल्याला अयोध्येमध्ये जाणं शक्य नाही, तर आपल्याला जेव्हाही वेळ मिळेल त्यावेळेस आपण प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामलल्लांच्या दर्शनासाठी आपल्या सोयीनुसार आपण अयोध्येला जाऊ शकतो। आपण सहकुटुंब सहपरिवार अयोध्येमध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकतो। उद्याच्या दिवशी तिथे खूप गर्दी असल्यामुळे शक्यतो आपण आपल्याच घरात उद्याचा दिवस साजरा करायचा आहे। तब्बल 500 वर्षानंतर हा दिवस, हा योग आला आहे। 500 वर्षानंतर आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना ही अयोध्येमध्ये होणार आहे। जशी आपण दिवाळी साजरी करतो तशी आपल्याला 22 जानेवारी हा दिवस दिवाळी म्हणून साजरा करायचा आहे। तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं घर अंगण स्वच्छ करून तिथे सडा रांगोळी करायची आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा, देवांना सुद्धा छान फुलांनी सजवायचं आहे। या दिवशी आपल्याला देवघरात शुद्ध गाईच्या तुपाचा एकतरी दिवा नक्की लावायचा आहे। या दिवशी दारामध्ये तुम्ही मोठी रांगोळी काढू शकता, दाराला तोरण लावू शकता, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे। त्यानंतर सकाळीच किंवा अजूनही केली नसेल तर दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या घराच्या वरती गुढी उभा करायची आहे। किंवा गुढी जर उभा करणं शक्य नसेल तर तुम्ही ध्वज सुद्धा उभा करू शकता, झेंडा सुद्धा आपल्या घराच्या वरती मोठा तुम्ही लावू शकता। अशा प्रकारे प्रभू श्रीरामांच्या आगमनासाठी आपण एवढी तयारी नक्कीच करू शकतो। त्यानंतर दुपारी अयोध्येतील मंदिरात जेव्हा प्रभू श्रीरामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेस जर का आपल्या घरात रामाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर आपण त्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा त्या वेळामध्ये आपण घरी करू शकतो। किंवा तुमच्या घराच्या जवळपास कुठे रामाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रामाचं दर्शन घेऊ शकता, तिथे भजन कीर्तनाचं आयोजन करू शकता। म्हणजे हा दिवस आपल्याला संपूर्ण भक्तिमय करायचा आहे। या दिवशी तुम्ही घरातही काही गोडाधोडाचे पदार्थ बनवू शकता। त्याचप्रमाणे बघा, सर्वांना अयोध्येतून पवित्र कलशातून पिवळ्या अक्षता या आलेल्या असतील, तर त्या अक्षता काय करायच्या हा प्रश्न सर्वांना पडलेला असेल। ह्या अक्षता आपल्याला अयोध्येतून आलेल्या आहेत। या शुभमंगल अक्षता, या अक्षता तुम्ही या दिवशी एका वाटीत तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। तसेच तुम्हाला अक्षतांबरोबर एखादं पॅम्पलेट किंवा प्रभू श्रीरामांचा फोटो आलेला असेल कागदी स्वरूपात, तर तो देखील तुम्ही देवघरात मांडू शकता। त्या फोटोची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। म्हणजे जर तुमच्याकडे रामाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर कागदी स्वरूपातला फोटो जर आपल्याला दिला असेल तर त्या फोटोची सुद्धा आपण हळद कुंकू अष्टगंध वाहून पूजा करू शकतो। आणि ज्या वेळेस हा कार्यक्रम अयोध्येमध्ये चालणार आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरात प्रभू श्रीरामांच्या फोटोजवळ त्यांच्या चरणांपाशी या अक्षता अर्पण करायच्या आहेत। आणि जर तुमच्याकडे रामाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही या दिवशी रामाची विशेष अशी पूजा करू शकता। एका पाटावरती आपल्याला नवीन वस्त्र टाकायचं आहे, लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र शक्यतो टाका। त्यानंतर पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून प्रभू श्रीरामांची मूर्ती ठेवा, मूर्तीला अष्टगंध हळद कुंकू अर्पण करा। त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा आहे। तुम्ही जर काही गोडाधोडाचे पदार्थ घरामध्ये बनवले असतील तर त्याचा नैवेद्य दाखवा। त्यातल्या त्यात शक्यतो तुम्ही श्रीरामांना पिवळी मिठाई अर्पण करा किंवा फळं देखील अर्पण करू शकता।
पण जर तुम्ही मूर्तीची पूजा करणार असाल तर मूर्तीला आधी स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करा, मग मूर्तीची यथासांग पूजा करा। पूजा करण्यापूर्वी मात्र तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा रामज्योत तुम्हाला लावायची आहे। तुम्ही पूजा करताना तोपर्यंत एखादा साधा दिवा लावू शकता आणि सायंकाळच्या दरम्यान तुम्ही रामज्योती प्रज्वलित करायची आहे। रामज्योत प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा वापरू शकता किंवा मग मातीची पंथी वापरली तरीही चालेल। हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला तीळ किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे आणि कुणाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर अजूनच छान। तुम्हाला श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी असा एक तरी किमान दिवा लावायचाच आहे। ज्या वेळेस तुम्ही रामाचा दिवा लावता त्या दिव्याखाली आधी अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून मग तो दिवा त्यावरती ठेवायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू वाहायचा आहे, नमस्कार करायचा आहे। रामज्योती प्रज्वलित करताना शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते या मंत्राचा जप करा आणि रामज्योतीचा मुख्य दिवा शक्यतो रात्रभर तेवत राहील याची काळजी घ्या, कारण तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भगवान श्रीरामाचा आशीर्वाद लाभेल आणि जीवनात सुखशांती नांदेल। त्यानंतर सायंकाळी आपल्याला जे आपण दिवाळीला दिवे लावतो म्हणजे मातीच्या पंत्या, तर त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत। त्या आपल्याला घराच्या बाहेर अंगणात लावायच्या आहेत। त्यासाठी तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर करू शकता। कणकेचे वगैरे दिवे न लावता आपण ज्या दिवाळीला पंत्या लावतो मातीच्या, तर त्या पंत्या तुम्ही लावायच्या आहेत। प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी वात लावायची आहे। कमीत कमी आपल्याला 5 दिवे लावायचे आहेत किंवा तुम्ही 11 सुद्धा लावू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही 108 सुद्धा दिवे लावू शकता किंवा तुमची इच्छा असेल तर त्यापैकी पण जास्त लावू शकता। प्रभू श्रीरामांची पूजा झाल्यानंतर सायंकाळी आपल्याला त्यांना औक्षण करायचं आहे। तुम्ही कमीत कमी 5, 11 असं मी सांगितलं तर तेवढे दिवे आपल्याला एका ताटात घ्यायचे आहेत। ते सर्व प्रज्वलित करायचे आहेत आणि या सर्व दिव्यांनी प्रभू श्रीरामांना औक्षण करायचं आहे, ओवाळायचं आहे। या सर्व दिव्यांनी त्यांच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला ओवाळायचं आहे आणि औक्षण केल्यानंतर मग यातील 2 दिवे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला 2 ठेवायचे आहेत। त्यानंतर एखादी पंथी तुळशी जवळ ठेवायची आहे। त्यानंतर एखादा दिवा किचन मध्ये किंवा घरात ठेवू शकता आणि उरलेला एक दिवा तुम्ही अंगणामध्ये किंवा रांगोळीवरती ठेवू शकता। जर तुम्ही 11 दिवे घेतले असतील तर 5 दिवे तुम्ही देवघरातच ठेवा सजावटीसाठी आणि बाकीचे दिवे तुम्ही प्रवेशद्वार, अंगण यासारख्या ठिकाणी ठेवले तरीही चालतील। खरं तर या दिवशी तुम्हाला हवे तेवढे दिवे तुम्ही लावू शकता। दिव्यांची आरास रोषणाई आपल्याला करायची आहे। अंगणात दिव्यांची सजावट करायची आहे। दिव्यांनी सगळं आपलं घर उजळून टाकायचं आहे। पण कमीत कमी 5 तरी दिवे आपल्याला या दिवशी लावायचे आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही घराच्या बाहेर लाईट्सच्या माळा लावू शकता, ध्वज लावायचा आहे, पताके लावायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला हा दिवस दिवाळीसारखा साजरा करायचा आहे। जगभरातील कोट्यवधी घरांमध्ये 22 जानेवारीला दीपोत्सव साजरा होणार आहे। अयोध्येत रामाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही संपूर्ण घरामध्ये शंख वाजवू शकता, घंटानाद करायचा आहे। यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता तर दूर होईलच, पण तुमच्या घराचे वातावरणही शुद्ध होईल। जर तुमच्या घरामध्ये शंख नसेल तर तुम्ही घंटानाद करायचा आहे। 22 जानेवारीला प्रत्येकाला अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणे शक्य नाही, त्यामुळे अशा वेळी घरात राहून रामाचे स्वागत आपण करायचे आहे, पूजा करायची आहे। आणि जरी तुमच्या देवघरात प्रभू श्रीरामाची मूर्ती नसेल तर 22 जानेवारीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर नवीन मूर्ती घरी आणा। त्यानंतर विशेष मुहूर्तावर रामलल्लाचा अभिषेक करून मूर्तीची पूजा करा। नवीन मूर्तीच्या अभिषेकासाठी आणि विशेष पूजेसाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे आणि मूर्तीची स्थापना केल्यानंतर मंत्राचे पठण करायला मात्र विसरू नका। या दिवशी तुम्ही रामरक्षा स्तोत्र, रामचरितमानस किंवा किमान सुंदरकांड पाठ तरी नक्की करा। त्यासोबतच हनुमानजींचीही पूजा करा, हनुमान चालीसाचं पठण करा। असं केल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये समृद्धी वाढते। या दिवशी सर्व रामभक्तांना त्यांच्या घरी प्रभू रामाची पूजा करून पुण्य प्राप्त करता येऊ शकतं। त्यामुळे या दिवशी प्रत्येक घरात रामज्योती प्रज्वलित होणार आहे आणि अशा वेळी घरात राहून आपण रामाचं स्वागत करायचं आहे। आणि आपण या दिवशी आपल्या संपूर्ण घरात, अंगणात जे काही दिवे लावणार आहोत किंवा रामज्योत प्रज्वलित करणार आहोत, हे प्रभू श्रीरामांच्या आगमनाचे प्रतीक मानण्यात आले आहे। जर अशी आपण प्रभू रामाची पूजा केल्याने कुटुंबात एकता टिकून राहते। रोज रामाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात। ज्या घरामध्ये रामनामाचा जप केला जातो त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते।
त्याबरोबरच मोक्ष प्राप्त होतो। त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता आणि सर्जनशीलता वाढते। प्रभू रामाची पूजा केल्याने माता सीता तसेच हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यामुळे सर्व वाईट कामे दूर होऊ लागतात आणि साधकाच्या घरात व कुटुंबात सुख समृद्धी नांदते। असे हे सर्व लाभ आपल्याला रामाच्या पूजेमुळे मिळू शकतात। त्यामुळे 22 जानेवारीच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे रामाची पूजा नक्की करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे। तर अशा प्रकारे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अन्वीज मराठी कॉर्नर याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।